लातूरचा बिहार होतोय का हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करीत आहेत। सायंकाळच्या गर्दीच्या वेळी मडवटी रोडवर एका हॉटेलमध्ये एका तरुणावर कोयत्याने केलेला प्राणघातक हल्ला आणि ती धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। लातूरमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोयता गँगच्या दहशतीने नागरिक अस्वस्थ आहेत। पोलीस प्रशासनाला आता ठोस कारवाई करावी लागणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे। लातूरमध्ये पुन्हा एकदा कोयता गँगचा थरार समोर आलाय। सायंकाळच्या सुमारास मडवटी रोडवरील एका हॉटेलमध्ये एका तरुणावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला। घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। फक्त किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून गंभीर जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। लातूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत वाढली असून अशा घटनांमुळे नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। मी विकास लक्ष्मण कदारे आणि पिंटो हॉटेल चौकामध्ये ऑफिसमध्ये बसलो होतो। बादशाह आला, तिथं थोडा वेळ त्यानं थांबला आमच्या जागी ऑफिसमध्ये। दोन पोरं आलेत आणि डायरेक्ट मारहाण चालू केलेत। ती आझाद प्रकाश खिच्चे यांना सिव्हिलमध्ये ॲडमिट आहे। मारहाण चालू केलेत, कत्तीनं मारलेत आणि लगेच पळून गेलेत। तिने तुला थोडं बोटाल थोडं। नागरिकांचा सवाल आहे की लातूर जिल्हा पोलीस हे राज्यातील कायद्याचा बालेकिल्ला म्हणावला जातो, पण आता या बालेकिल्ल्याला गँगस्टरांनी तडा दिला आहे। पोलीस प्रशासनाने आता या गँग विरोधात कठोर कारवाई करत लातूरला पुन्हा सुरक्षित करावं अशी मागणी जनतेकडून होत आहे। अजय प्रकाश खिच्ची हा दिवसभर काम करून पिंटो हॉटेल चौकात त्याच्या मित्रासहित उभारला होता। दोघा तिघा मित्रासोबत उभारला होता। दोन जणांनी येऊन त्याच्यावर जीवी मारण्याचा प्रयत्न केले, त्यांच्यावर हल्ला केलाय कत्तीनं। त्याच्यामध्ये अजय प्रकाश खिच्चे याला खूप मार लागलेला आहे, खूप गंभीर जखमी आहे। त्याला 15-20 टाके असे पडलेले आहेत। अजून त्याची प्रकृती खूप खराब आहे। काय कारण करण्याच्या बाद ते पोरं सारखंच थांबतात आणि ज्यांनी हल्ला केले त्यांचं हे कामच आहे की रस्त्यावर जी अनोळखी माणूस दिसला त्यांना पकडणे, धरणे, त्यांचे पैसे काढणे, त्यांचे मोबाईल काढणे किंवा विनाकारण कुणालाही मारणे। ते हमेशा हत्यार घेऊन 24 घंटे ते सोबत हत्यार घेऊन ते पोरं तिथं फिरतात। मला अशी मागणी आहे की अजय प्रकाश खिच्चे यांना पोलीस प्रशासनाकडून न्याय भेटावं। अजय प्रकाश खिच्चे याला मदत प्रशासनाकडून भेटावी आणि त्या आरोपींना तात्काळ अटक करावी किंवा त्यांच्या योग्यशी कारवाई करावी।